दिवाळी फराळामध्ये आज आपण बनवतोय कुरमुऱ्याचा चिवडा. चला तर मग बघूया. तर इथं मी कुरमुरे घेतलेले आहेत अर्धा किलो. छान साफ करून घ्यायचे. कुरमुरे हे चांगले होते एकदम कुरकुरीत, त्याच्यामुळे मी भाजून घेतले नाहीत. शक्य असेल तर तुम्ही भाजून घेतले तरी चालतंय. कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून तळून घेतले आणि कुरमुऱ्यात टाकले. नंतर खोबरं तळून घेतलं, ते सुद्धा काढून कुरमुऱ्यामध्ये टाकलं. हा मका चिवडा आहे तो सुद्धा याच्यामध्ये मी तळून याच्यामध्ये काढून घेतला. थोडासा लसूण सालीसहित ठेचला होता, म्हणजे फक्त दुखवला होता, तो तळून कुरमुऱ्यामध्ये काढला. नंतर कढीपत्ता, बासकी डाळ असते आपली किंवा फुटाण्याची डाळ म्हणतो ती, मस्त तळून याच्यामध्ये घातलं. नंतर मिरच्यासुद्धा घातल्या. तुम्ही मिरच्या घालणार असला तर मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालते, नाही घातली तरीसुद्धा चालतंय. नंतर त्याच कढईतलं थोडंसं तेल घेतलं थंड किंवा कोमट असताना आणि त्याच्यामध्ये केपराचा चिवडा मसाला घातला, मीठ घातलं, थोडंसं मिक्स करून या कुरमुऱ्याच्यामध्ये ओतून दिला आणि काय मिक्स मिक्स मिक्स. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. पटकन Kepra.com वरून ऑर्डर करा. पोहे कुठलेही असू दे, चिवडा मसाला मात्र केप्रचाच. चवीनं खाणार त्याला केप्र देणार.